कर्जत, खोपोली, खालापूरचे सर्व सन्मान्य नगरसेवक, नगरसेविका भगिनी, तालुक्याचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, उपस्थित माझ्या माता भगिनी आणि ज्यांच्याकरता हा लढा सुधाभाऊंनी सुरू केला आहे ते माझे सर्व तरुण बांधव आणि भगिनी आणि मित्रांनो, गेल्या 2-2.5 तासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व सन्मान्य पदाधिकाऱ्यांनी आजच्या या सभेचं प्रयोजन काय होतं ते त्या ठिकाणी सांगितलं. आदरणीय एकनाथराव साहेब, आपण याची गरज आहे. आज सुधाभाऊच्या घरातला काही मुलगा कामाला लागणार नाही, आज मसूरकर साहेबांच्या घरातला मुलगा काही कामाला लागणार नाही, आज आमच्या संतोष बैलवाड्यांच्या घरातला काही मुलगा कामाला लागणार नाही, आज दिलीपराव तुमच्या घरातला मुलगा कामाला लागणार नाही का अनिकेत तटकरे किंवा सुनील तटकरेचा मुलगा त्या ठिकाणी कामाला जाणार. मगाशी सुद्धा भाऊ आपण सांगितले ती वस्तुस्थिती खरी आहे की तळागाळातील काबाड कष्ट करत असलेल्या माझ्या दुर्लभ असलेल्या सामाजिक घटकामध्ये जन्माला आलेल्या मुलामुलींना ज्या शिकली आहेत, सवरली आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता फक्त आमची मुलं शिकली, तुमच्या नेतृत्वाखाली संघटित झाले आहेत आणि 3 तारखेला संघर्ष करण्यासाठी उभी झालेली आहे. हा डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला विचार घेऊन आपण पुढे जात आहे, याचा समर्थपणाचा अभिमान माझ्यासारख्याला. फक्त निवडणुकीपुरतं शिवशाहू फुले कुमार यांचं नाव घेऊन आपण राजकारण करत नाही, तर त्यांनी दिलेला विचार, त्यांनी दिलेल्या सिद्धांतांवर खऱ्या अर्थाने काम करण्याचं काम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी. मला कधी काही नेतृत्वाचं त्या ठिकाणी क्यू करायची वाटतं. खरं तर या ठिकाणी मी कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आले नाही, कारण एक वैधानिक काम सुद्धा भाऊ तुमच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी त्या ठिकाणी हाती घेतली. त्यामुळे टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण जो काय आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्याकरता आम्ही सुद्धा सर्वजण तेवढेच तन्मयतेने आपल्यासोबत उभे राहण्याचं जबाबदारी आम्ही त्या ठिकाणी आज घेतो. कंपनी कुठली असो, आज टाटा असेल, कारण टाटांचं योगदान देशाच्या जडणघडणीमध्ये मोठं आहे. जे काही मोजकेच घराणे आपण आज घेऊ शकतो, नावं घेऊ शकतो, जेव्हा टाटा असेल, बिर्ला असेल, त्याचबरोबर आपलं महिंद्रा असेल, आज रिलायन्सचं नाव घेतलं जातं, अदानीचं नाव घेतलं जातं. पण ह्या अलीकडच्या दशकामध्ये पण स्वातंत्र्यपूर्वी काळापासून या 3 कुटुंबांनी तसं देशाचं एक औद्योगिक धोरण बनवण्याचं काम केलं. एक औद्योगिक क्रांती त्या कालखंडामध्ये जे आर टाटासाहेब असतील, त्यांच्यानंतर आदरणीय रतन टाटासाहेब असतील, यांनी त्या ठिकाणी केलं. अशा वेळेस अशा नेतृत्व असलेल्या कंपनींमध्ये त्यांच्या पश्चात जर काही वेगळं होत असेल आणि दुर्दैवरित्या स्थानिकांवर त्या ठिकाणी आज अन्याय होत असेल तर त्याच्या विरुद्ध सुद्धा आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा भाऊ करताय. कारण प्रस्थापित विरुद्ध आवाज उठवण्याचं काम त्या ठिकाणी काही जण करण्याकरता धजावतात. पण आपण आपला प्रवास मी पाहिला, जिओसारख्या सुद्धा ज्यावेळेस केबल टाकण्याचं काम सुरू होतं किंवा अन्य सुद्धा गोष्टी होत्या, त्यावेळेस सुद्धा तुम्ही पुढाकार घ्या. ज्या वेळेस अन्याय झाला, ज्या वेळेस शेतकऱ्यांवर अन्याय झाला, त्या भागातील युवकांवर अन्याय झाला, त्यावेळेस सुधाभाऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिलेला पाहिलेला मी त्या ठिकाणी. त्यामुळे सुधाभाऊ निश्चितच त्या ठिकाणी आपण जे काही प्रयत्न करताय त्याला परमेश्वर यश देईल. आणि आपण सांगितल्याप्रमाणे 20 नाही, 25 नाही, 50,000ची युवकांची आणि युवतींची फौज त्या दिवशी खालापूरला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता आणखी हे तुमच्याकरता पुढाकार घेतल्याने तो प्रयत्न सुरू आहे. बऱ्याच वेळेला आम्ही सुद्धा टाटामध्ये फोन करायचा असेल तर मी थेटपणे लावत नाही. तिथे असलेले सरपंच संतोषराव तुम्हाला अनेक वेळेला सांगतो, JSW असेल किंवा परिसरामध्ये, कारण देवनावाची ग्रामपंचायत म्हणजे सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत जिल्ह्यात कुठले असेल तर ही आणखी साखरेची असेल. खोटं काय सांगतो? अरे आहे, सावरवलीची पाठवत आहे. म्हणजे तुमचं दरडोई उत्पन्न वर्षाचं ग्रामपंचायतीचं जवळपास 2.5-3 कोटी रुपयाचं आहे. आज आम्हाला ग्रामीण भागातील कर्जतची एखादी ग्रामपंचायत घेतली तर 25-15 आणि तुमच्या सेसवर आम्हाला 15-20 काम करावं लागतं. अशी परिस्थिती दुर्दैवरित्या आहे. पण तुमच्या ग्रामपंचायती सुदृढ आहेत, त्या ठिकाणी तुम्ही तुमच्यापर्यंत काम करण्याचं, रोजगार देण्याचा प्रयत्न करता. अशा वेळेस आपल्यासुद्धा भागातील लोकांना
आज राज्य सरकारचा धोरण आहे की 80% स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे. सुद्धा भाऊ, यामध्ये आपण बोलत असताना बऱ्याच वेळा आपण सांगतो की 80% भूमिपुत्रांना त्या ठिकाणी रोजगार दिला पाहिजे. शासन एक नियमावली तयार करतं, पण दुर्दैवरित्या आपण सुद्धा स्थानिक कार्यकर्ते असेल, नेते मंडळ असेल, या असलेल्या कायद्याचं पाहिजे तसं आपण पिळवणूक त्या ठिकाणी पत्रकारांमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी बऱ्याच वेळा आपण स्थानिक म्हणजे काय तर जो परप्रांतीय गेले वर्ष 2 वर्ष जरी राहत असेल तरी ग्रामपंचायत त्याला मग स्थानिक रहिवासीचं दाखल आहे. आपण जर हे थांबवलं ना तर कोणाची माय वेलेली नाही त्याला स्थानिक भूमिपुत्र म्हणून रोजगार देण्याचे. आपणच दुर्दैवरित्या त्यांना अशा प्रकारे मागच्या वाटेने रोजगाराची संधी उपलब्ध करून देतो. माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. त्या ठिकाणी अडचणी नाही अशातला भाग नाही. बऱ्याच वेळा असं होतं कारण आमच्या भागामध्ये जे घाटावमध्ये MIDC 60 वर्ष झाली. आता तिथे असलेला MIDCमध्ये सॅच्युरेशन आलं आहे. म्हणजे जेवढी रोजंदारी उपलब्ध होऊ शकते ती त्या ठिकाणी जवळपास आम्ही 99% 100% पोहोचलो. नवीन कारखाने येण्याकरता इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे तिथे सुद्धा मर्यादा आहेत. अशा वेळेस आपल्या भूमिपुत्र ज्यावेळेस तिथे परमनंट होतो, माझी इथल्या स्थानिकांना सुद्धा विनंती आहे. बऱ्याच वेळा आपण पाहतो की स्थानिक कामगारांना घेण्याकरता तिथल्या असलेल्या कारखानदारीचा त्या ठिकाणी विरोध का होतो. तर आता उद्या नारळी पौर्णिमेचा सण आहे, परवा राखीचा सण आहे. मग एका गावातली 50 पोरं जर 100 लागणारे पोरांमध्ये 50 पोरं असतील आणि त्या गावातली 50 पोरं एकाच दिवशी गावात लग्न आहे, हळद आहे, बारसा आहे म्हणून सुट्टीला गेली तो कारखानदार त्याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होतो. अशा वेळेस सुद्धा राजेशजी त्याच्यामुळे सुद्धा स्थानिक भूमिपुत्रांना घेण्याकरता थोडासा विरोध त्या ठिकाणी कारखानदारिकांना होतो. आपल्याला सुद्धा कारखानदारांना तर विश्वास देण्याची गरज आहे की आमचा स्थानिक पुत्र सुद्धा इतर परप्रांतीयांसारखा त्या ठिकाणी काम करेल, सुट्ट्या घेणार नाही, दांड्या मारणार नाही. नाहीतर परमनंट होईपर्यंत 80, 85, 90% त्याची हजेरी असते आणि परमनंट झाला की मात्र साहेब थोडीशी अडचण निर्माण होते आहे. त्याच्यामुळेच ही मानसिकतेमधला बदल, कारण आपण ज्यावेळेस कोणाचा प्रतिनिधित्व करत असतो दोन्ही बाजू समजून घेऊन आपल्याला त्याच्यातला मार्ग काढत असतो. आपल्याला कानखळते विरोध नाही, तुम्ही मगाशी सांगितलं असं ठेकेदारांच्या बाबतीतला आपला विरोध नाही. आपल्याला लढा जो आहे तो आपल्या युवकांसाठी आहे, भगिनींसाठी आहे. अशा वेळेस त्यांच्या बाजूने उभं राहत असताना त्यांच्यामध्ये सुद्धा काही जर काही उणिवा असतील त्यासुद्धा सुधारण्याची जबाबदारी ही आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीची आहे. त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये साजरा करत असलेला ओणम आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचं असलेलं आणि आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय नेते सुधाकर भाऊ घारे असतील, ज्यांचं मगाशी मनोगत या ठिकाणी झालं ते आदरणीय भगवान शेठ असतील, आम्हा सर्वांना नेहमीच मार्गदर्शन करणारे मसूरकर साहेब असतील, मान्य तटकरे साहेबांच्या समवेत गेले 35 वर्षाहून अधिक कालखंड ज्यांनी आपली राजकीय कारकिर्दी तटकरे साहेब असतील, लाड साहेब असतील यांच्या समवेत त्या ठिकाणी घालवली. आदरणीय नेते बंधू पाटील साहेब असतील, आपल्या ओघवत्या शैलीत ज्यांनी मगाशी या सभेचं पूर्णपणे वातावरण बदलवलं ते धगधगती तोफ भरतजी भगत साहेब असतील, सहकारी अंकित साखरे असतील, महिलांचे अध्यक्ष उमाताई असतील, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असले पक्षाचे कार्याध्यक्ष अशोकजी भूपतराव साहेब असतील, जिल्हा परिषदचे आमचे आदरणीय गटनेते संतोषजी बैलमारे, तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी श्रीखंडे, सुनीलजी पाटील, या नगरीच्या प्रथम नागरिक आदरणीय पुष्पाताई दगडे, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या अश्विनीताई, जिल्हा परिषदेचे सन्मान्य सभापती नारायणजी डामसे, तालुक्याचे सन्मान्य सभापती